हर हर महादेव भावांनो बहिणींनो, स्वागत सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगला. तर शुभ सकाळ तुम्हाला. आज आपला वर्कशॉप असणार आहे, म्हणजे तो एक आपला इव्हेंट आहे किलबिल करून. तिथे सर्व म्हणजे इव्हेंट आहे असा की त्यांचं हे 10वं वर्ष आहे. हे मुलांच्या ग्रोथ असते ना, त्याच्याबद्दलची गेम्स वगैरे हे लोक खेळतात. 15 ते 19 एप्रिलपर्यंत ह्यांचं सर्व इव्हेंट चालू आहेत. आणि आपल्याला त्यातला एक दिवस भेटला आहे 18 तारखेचा, की आपल्याला आपलं मातीकाम वगैरे पोरांना शिकवायचं. तिथे जायचं आहे आणि आपला निवारा स्कूलच्या पाठी जे हॉल आहे 8 नंबर प्लॉटचं, तिथे आपलं ते वर्कशॉप असणार आहे. तर निघूया आपण. आपल्या 3 पर्यंत पोहोचायचं. 3 ते 5 आपला प्रोग्राम असणार आहे. तर खूप मजा येणार आहे. मुलांना, छोट्या छोट्या मुलांना आपल्याला मातीबद्दलचं प्रेम, आपण कसं मातीने काय काय घडू शकतं ते सर्व त्या मुलांना बघून तुम्हाला पण चांगलं वाटेल. तर निघूया आता. आणि आपली सर्दीनी काय आपली पाठ सोडली नाही, परत सर्दी आपली आली आहे. तर निघूया, जाऊया तिथे आणि मग भेटतो तुम्हाला परत. नवचेतना
अच्छा ठीक आहे. आता मला एखाद्याने सांगायचंय की गेम जे खेळला ते तुम्ही स्कूलमध्ये पण खेळता की नाही? सगळेजण. मग या गेम्स मध्ये काय वेगळे होतं त्याने इथे येऊन सांगायचं एकाने. खेळात काय वेगळं होतं? वजन ग्रेट. चलो अरे मुझे चक्कर आने लग गया अब। गणपती बाप्पा. तुम्ही आता ह्याच्यानंतर याच्यापैकी कुठले फ्रेंड्स भेटले की कसं ओळखणार आपले फ्रेंड्स आहेत म्हणून? अच्छा नाही आता अजून एक दाखवते. करणार आहेस ना? 1, 2, आपला creation.0721 आपले पप्पा घेऊन जातो तू. आपले पप्पा घेऊन जातो. कोणीतरी खाल्ला. कोणी खाल्ला? कलर करून दाखवा मला. बाय. काय काय चाललंय तुझं? मजा आली काय? गणपती घरी ठेवणार की नाही मग? हा मला फोटो पाठवणार की नाही? बाय बाय. हा येतो.
येस. मी दोन बनवले. हा एक झोपलेला एक उभा बसलेला एक झोपलेला. मग तू काय बनवणार माझी घरी आलं तर? हा? मला काय खाऊ बनवणार तू मी घरी आलो तर? तुला माहिती आहे मला काय आवडतं? नाही. मग विचारायचं असतं ना. सांग ना, सांग. तुला काय वाटतं मला काय आवडत असेल? नाही, नाही. काय विचार इमॅजिन कर ना मी काय खात असेल जास्त मला काय आवडतं. गुलाबजामुन? जे जेवण आहे जेवण थोडी आहे. मला पास्ता आवडतो. बनवशील तू? हा, घरी तर पडलेच पाच. तू बनव तू. हा, मी बनवतो. हा, मग ठीक आहे मग मी येतो मी. मेवईज पण आहे. हा मग मी येतो मी. ठीक आहे हा. बाय. तू कलर काय मला सांग. हा. हा. चला. निघूया आता घरी जाऊन भेटू मग आपण परत. हर हर महादेव. तर खूप मजा आली आपल्याला आज आपल्या इव्हेंटला किलबिल या. तर सर्व टीचर्स वगैरे सर्व आपल्याला सपोर्ट केले आणि मी पेंटिंगचा वर्क करत होतो त्यामुळे मी माती मळायला नव्हतो गेलो. तर तेच सर्व स्टुडंट्स वगैरेंनी माती मळली. ती खूप मोठी गोष्ट आहे की त्यांनी आपल्याला एवढी हेल्प केली आणि सर्व किलबिल फॅमिलीनी सर्व म्हणजे आपण फॅमिलीच बोलतो सर्व स्टुडंटला टीचर सर्व फॅमिलीच आपले. ठीक आहे आपली किलबिल फॅमिली ही. तर आजचा इव्हेंट तुम्ही बघितलात की सर्व मुलं किती छान म्हणजे त्या मातीमध्ये पुढं फिलिंग गेल्या होत्या त्यांच्या. असं नाही की फक्त आलेत तर करायचं नाही असं नाही. आले केले माती कशी हलते वगैरे सर्व बघतायत ते रोल करून बघतायत. म्हणजे आपल्याला फिलिंग समजतं आपल्या मातीमधनं की आपल्याला जे मनात आहे ते आपण त्यात काढू शकतो. तर आपला फ्रीडम असतो एक की आपण जे आपल्याला वाटतंय ते आपण त्यात दाखवू शकतो आणि लोकांना समजतं ते. आणि ज्यांना नाही समजत तर ते अजून चांगले कारण की ते आपली गोष्ट आपल्याला समजली बस झाली. लोकांना समजून ते नाही समजून ते अलग बात आहे. पण मला जर मी काहीतरी केलंय ते मला चांगलं वाटतंय तर मला गॅरंटी माहिती आहे की ते त्या लोकांना आवडणारच आहे. कारण का मला माझ्या ड्रॉइंगवर आणि पेंटिंगवर असं म्हणजे कारण का माझ्या स्कल्पचरिंगवर या ड्रॉइंगवर ना एवढा ट्रस्ट आहे की बाबा मला चांगलं वाटतंय ह्यांना पण चांगलं वाटणारच. तर अशी गोष्ट आहे. आणि हा ब्लॉग खूप लेट येणार आहे कारण का आपले आता इव्हेंट्स सुरू आहेत आणि अजून 2-3 आपले वर्कशॉप्स घ्यायचे आपल्याला. तर त्यामुळे हा ब्लॉग खूप लेट येणार आहे. सॉरी त्यासाठी खरंच आता सॉरी म्हणतोय मी. नंतर तुम्हाला नंतर बोलणार सर्व की अरे एवढा ब्लॉग लेट. तर खरंच सॉरी कारण का आपण ड्रॉइंग पण कारण का आपले कमिशन वर्क वगैरे खूप सारे आलेत आता आपल्याकडे ऑर्डर्स. तर ते आपण करतोय आणि तुम्हाला पण जर कमिशन वर्क आपलं बनवून पाहिजे माझ्याकडनं तुमच्या फॅमिलीला किंवा कोणी स्पेशल वनसाठी तुमच्या अॅनिव्हर्सरी बर्थडे वगैरे जर तुम्हाला असं हवं असेल कमिशन वर्क्स तर तुम्ही मला माझ्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकतात आणि माझं इन्स्टा चेक करू शकतात माझे वर्क्स बघायला. तिथे मी माझे सर्व वर्क्स अपलोड करतो काय काय माझी काम आहेत वगैरे. आणि तुम्हाला अप टू डेट राहण्यासाठी आपल्या इन्स्टाला फॉलो करून ठेवा. आपले 4000 कम्प्लीट झाले. आता गोल आपला 5000 फॉलोअर्स आहे. आणि आय थिंक हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करीन मी तेव्हा आपले 500 सबस्क्रायबर्स झालेले असतील. एवढा लेट झाला व्हिडिओ. खरंच खूप सॉरी कारण आपण एडिटिंग वगैरे पण स्वतःच करतो आणि मला एडिटिंगमध्ये माझी क्रिएटिव्हिटी दाखवायची असते. मला एडिटिंग पण आवडते मला व्हिडिओ पण आवडते. दोन्ही गोष्ट मला ह्यात भेटते आणि ऍक्टिंग आवडते. म्हणजे आपलं छोटापण असं होतं की मला हिरो बनायचं. ठीक आहे लोक मला हिरो मानायला पाहिजे त्यासाठी आपण सर्व हे स्वतःच करतो. काय माहिती कसं होतं ते पण होतं पण म्हणून थोडा लेट आहे. तर खूप मनापासून सॉरी तुम्हाला सर्वांना. हा आपला 4th डे होता किलबिल ह्या इव्हेंटचा आणि मी रिग्रेट करतो खूप रिग्रेट करतोय की मी फर्स्ट डे पासून का नाही आलो. कारण का इतके प्रेमळ पोरं आपल्याला भेटली आहे. आपल्या स्पेशली इथं आपला लाडू बघितला तुम्ही किती एन्जॉय करत होता आपल्या मातीसोबत काम करताना. तर खूप प्रेमळ पोरं होती आणि उद्या आपल्याला बोलवलंय आणि उद्या कोबल सर नसणार आहेत पण स्पेशल गेस्ट असणार आहे. ते माझी आई येणार आहे सोबत आपल्या उद्याच्या कार्यक्रमाला. तर बघूया उद्या कसा आपला कार्यक्रम होतो. मी तर खूप एक्सायटेड आहे. माझी मम्मी कधी अशी आली नाही माझ्या इव्हेंटला वगैरे कसल्या. तर उद्या फर्स्ट टाइम माझी मम्मी फुल डे इव्हेंटमध्ये माझ्यासोबत असणार आहे. तर मी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर हा व्हिडिओ शेअर करा आपल्या सर्व किलबिल फ्रेंड्स सोबत फॅमिलीसोबत शेअर करा. त्यांना दाखवा आपण किती मजा केली. फक्त तुम्ही सांगत असाल घरी की मम्मी आज असं केलं आज असं केलं तर दाखवा मम्मीला की मम्मी बघा आम्ही काय काय केलं इथे आणि किती फन केलं आणि किती काय काय शिकलो आपल्या सर्व मॅडम्स करून. आणि आपली स्पेशली आपल्या माधुरीताई त्या पण आल्या तुम्हाला सर्व गाईड केलं. तर खूप धन्यवाद सर्वांचं आणि असंच प्रेम आमच्यावर राहून द्या किंवा उद्या. तोपर्यंत हर हर महादेव आणि असंच प्रेम दाखवत राहा आणि असंच तुम्हाला मी एंटरटेन करत राहीन. हर हर महादेव.